अतिशय महत्वाचे आहे प्रियानो. लावणिकिया ही जे शहर आहे प्रियानो, हे शहर जी मंडळी आम्ही पाठीमागच्या आम्ही शिकलो प्रियानो, फिलाडेल्फिया यापासून अतिशय जवळ अंतरावर आहे प्रियानो. अर्थात फिलाडेल्फिया या ठिकाणी जसे भूकंप होत होते तसेच या कलिसामध्ये भूकंप व्हायचे प्रियानो. या कलिसामध्ये प्रियानो सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मंडळीमध्ये जे लोक होते ते अतिशय श्रीमंत लोक होते. आमेन. ऐकताय तुम्ही? तुम्हाला श्रीमंत व्हायला आवडेल का? दोन तीनच लोक वाटते का? बाकीचे खूप स्पिरिच्युअल वाटतात मला. तुम्ही स्वर्गामध्ये असलं पाहिजे, कारण की स्वर्गामध्ये पैशाची गरज नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला श्रीमंत व्हायचे का? बायबल मध्ये लिहिलं आमचा बाप धनवान होता. धनवान बापाचा भिकारी मुलगा असू शकत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्ही सुद्धा श्रीमंत असणार जर बाप श्रीमंत आहे तर. जर आम्ही श्रीमंत नाही तर आम्ही दुसऱ्या बापाचे संतान आहोत जो गरीब आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी पाहतो लावणिकियाच्या कलिस्याला पत्र लिहित असताना प्रभू काय बोलत आहेत ते आम्ही वन बाय वन वाचूया. 14 वचन. सगळी कलिस्या वाचील, फास्ट वाचूया. सगळी कलिस्या मंडळीतल्या लोकांचा आवाज आला पाहिजे. 1 2 3. जो आमेन, जो विश्वसनीय, जो खरासाक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकर्ता, तो असे म्हणतो. कोण बोलत आहे या ठिकाणी? प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. काय बोलत आहे तो मंडळीशी? आम्ही वाचूया. तुझी कृत्य मला ठाऊक नाही, त्याच्या अगोदरच लावणिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही. लावणिकिया इथल्या मंडळीच्या दूताला लिही. जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी. मंडळीसाठी प्रभूकडे काय आहे? दूत आहे. आमेन. आपल्या कलिस्यासाठी प्रभूकडे दूत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही असेच नाही, आम्हाला आनंद देवाने सोडलं नाही, आमच्यासाठी प्रभूने एंजल्स ठेवले आहेत, दूत ठेवलेले आहेत. हालेलुया. आणि ते दूत मंडळीला वेळोवेळी देवापासून आलेला निरोप सांगतात. आमेन. आजचा निरोप आमच्या कलिस्यासाठी आहे. हो, एकच सिस्टर आम्ही म्हणलं, म्हणूनच देवाने तुम्हाला गाडी दिली सिस्टर. ओके. प्रेज द लॉर्ड. जे आमेन आणि प्रेज द लॉर्ड बोलतात, देवाच्या वचनाला प्रतिसाद देतात ना, देव त्या लोकांना आशीर्वादित करतो. आमेन या शब्दाचा अर्थ शिकणार आहोत. चला आम्ही ते वाचूया. काय बोलत आहे प्रभू? जो आमेन. जो काय? आमेन. ओके, वाचूया पुढं. जो विश्वसनीय व खरा साक्षी. नंबर 2, तो कसा आहे? पहिली गोष्ट तो आमेन आमेन आहे. नंतर काय म्हटलंय? विश्वसनीय आहे आणि खरा साक्षी आहे. जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. जे देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो. तो असं म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमचा देवच त्याचा प्रत्येक शब्द होय आणि आमेन मध्ये आहे. आमेन म्हणजेच काय प्रियानो? आमेन म्हणजे काय? असंच हो, मी जसं बोलत आहे तसंच हो. आमेन. मी एखादा व्यक्ती देवाचं वचन सांगत आहे आणि जर तुम्ही त्याला आमेन म्हणता तर तुम्ही काय म्हणता माहितीये? तुम्ही म्हणता की असंच हो. तुम्ही लोकांसाठी नाही, स्वतःसाठी बोलता प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही स्वतःसाठी बोलतो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये काम करतात. आमेन. लग्न झालंय का सर्वांचं? लग्नामध्ये आम्ही पाहतो विचारले जातात काही प्रश्न, तिथं बरं समजतं आम्हाला होय 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 म्हणत राहतो शेवटपर्यंत. त्या बालकाने कानातच सांगितलेलं असतं त्याच्या तिच्या आणि त्याच्या, काहीच बोलायचं नाही, सगळं शेवटपर्यंत दिसतं होय होय. काही लोकांना नाही का सांगावं लागतं, हा हे असं वचन मग तुम्ही होय म्हणायचं. मी डायरेक्ट त्याच्या कानात जाऊन सांगतो, काही जरी मी म्हटलं ना होय म्हणायचं शेवटपर्यंत. मी ते चुकत नाही, ते एकदम फ्रेश राहतात. नाही तर त्यांना टेन्शन येतं, काय बोलतात पाळत, काय ऐकायचं, किती आवाज लोकांचं. त्यांना सांगितलेलं असतं काही बोललो पाहिलं तर फक्त होय म्हणायचं. आम्ही वचन देतो, तुला सुखादुखात काय करील? सांभाळील, मी तुला सोडणार. काय म्हटलंय? सुखादुखात सुटामुटात तुला मी सांभाळील. सूटमुट गेले माझी तरी झाली तर मग लाच घालील मी तुला. काय वचन आम्ही देतो प्रियानो? किती आनंदाने वचन देतो. लग्नाच्या दिवशी नवऱ्याला काय म्हणतात? नवरदेव. देव असतो त्या दिवशी, खूप डिमांड मध्ये असतो ना. हसू हसू सगळे हे गाल दुखून जातं, असं करू करू हे दुखून जातात, इकडचे इकडचे. काय मस्त पाणी ठेवावं लागतं कोणी पण आलं तर. नाही तर नवरदेव नाराज एक काही हुंडा नाही मिळाला गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु आमचा वर असा नाही प्रियानो, तो एकदम फ्रेश आहे. हिज नेम इज जीसस. हालेलुया. किती सुंदर गोष्टी आहेत प्रियानो. या जगातल्या गोष्टीतून आम्ही देवाच्या गोष्टी शिकत आहोत. तो वर आहे, आम्ही त्याची कोण आहोत? वधू आहोत प्रियानो. आमचा वर रेडी आहे. स्वामी वाट पाहत आहे आमची प्रियानो. पण नवरी तयार नाहीये आणि नवरीला तयार करण्यासाठी प्रभू लोकांना संदेश देत आहे या माध्यमातून प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर प्रियानो, जो आमेन बायबल सांगतो, जो विश्वसनीय, खरा साक्षी आणि आदिकारण सृष्टीचं, तो असं म्हणतो. या प्रत्येक वचनावर जर बोलत बसतो
तरच आपलं सगळं जग समोर जाईल, म्हणून आम्ही पुढे जातो प्यानो. तर तेव्हा त्या गोष्टीचं सामर्थ्य आहे प्यानो. त्याचं प्रत्येक वचन होय आणि आमेन मध्ये आहे. हालेलुया. येशू आमचा अद्भुत परमेश्वर आहे प्यानो. हो, अद्भुत वर आहे तो तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे प्यानो. हो, म्हणून तुम्ही तयार आहात का त्याच्यासाठी? प्रेज द लॉर्ड. स्वर्गाच्या वेळेस जाऊ प्यानो, त्यावेळेस आम्ही आनंदी आनंद करणार आहोत प्यानो. आमचे दादा परदादा लोक आम्हाला भेटणार, अब्राहम भेटणार तिथं. हालेलुया. लोट असेल प्यानो. नंतर आम्ही पाहतो वेगवेगळे देवाचे लोक, इलिया असेल, अलिशा असेल, मत्तय, थोमा, वेगवेगळे लोक त्या ठिकाणी आम्हाला भेटणार प्यानो. पेत्र पण असेल. हालेलुया. आम्ही ते गीत गातो ना, कुठलं? हालेलुया जमगट होएगा, ते गीत गाऊया आम्ही. वाह हालेलुया आनंद होएगा, वाह हालेलुया जमगट होएगा, वाह हालेलुया आनंद होएगा, वाह हालेलुया जमगट होएगा, हालेलुया चिल्लाऊंगा जब देखूंगा यीशु को, वाह हालेलुया आनंद होएगा, वाह हालेलुया आनंद होएगा, वाह हालेलुया जमगट होएगा, हालेलुया चिल्लाऊंगा जब देखूंगा यीशु को, वाह हालेलुया जमगट होएगा, वहाँ खुशी की जगह होएगी, वहाँ आनंद ही आनंद होएगा, वहाँ खुशी की जगह होएगी, वहाँ आनंद ही आनंद होएगा. कोण असेल त्या ठिकाणी? आणखी कोण असेल? अहो, तुमचं नाव घ्या ना पहिल्यांदा. तिथं लोक असतात, त्यांचे कॅरेक्टर आम्हाला बायबलमध्ये माहित आहे. आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार आहोत प्यानो. तिथं पेत्र पाण्यावर चालणार नाही. प्रभूने बस आता लय कष्ट केलंस तू, आता तुला चालण्याची गरज नाही. हालेलुया. ओ, स्वर्ग महिमेचं ठिकाण आहे प्यानो. त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये प्यानो. सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी भरपूर आहेत प्यानो. आणि त्या आनंदाच्या ठिकाणी आम्हाला जर जायचंय तर आमची कलिसिया देवाला आवडणारी असली पाहिजे प्यानो. हालेलुया. आता या कलिसियाला प्रभू काय सांगत आहे प्यानो? वाचूया या कलिसियाबद्दल संदेश, वाचूया. तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाही. नंबर 1, प्रभू हिला म्हणत आहे की तुझी कृत्य, देवाला तुमची कामं माहित आहेत. कलिसिया, देव तुमचं काम पाहतो. हॅलो, काम पाहतो म्हटल्यावर लोकांना भीती वाटायला लागली का? देव तुम्हाला पाहतो. आमेन. आमचा देव पाहणारा परमेश्वर आहे. देव तुम्हाला पाहतो कलिसिया. देवाचं लक्ष मंडळी तुमच्याकडे आहे. तो स्वर्गात आहे स्वामी, पण त्याचं लक्ष कुठं आहे? हॅलो, कुठं आहे? यस, आमेन. आमच्याकडे त्याचं लक्ष आहे प्यानो. एखादा नवरा बाहेर गावी जर गेला तो 17 वेळेस बायकोला कॉल करतो. कुठे आहे तो, काय करते, काय नाही. पण त्याचे सगळे कॉल डाउटेड कॉल असतात. घरात एका बाहेर गेली फिरायला कुठं, मग आवाज ऐकव, याचा आवाज ऐकव, त्याचा आवाज ऐकव, आहे का तू? चेक करतात प्यानो. डाउटेड. पण प्रभू आमचा तसा नाही. तो आमच्यावर विश्वास करतो प्यानो. तो चुकलं तरी आम्हाला चान्स देतो बदलण्यासाठी. आमेन. पती पत्नीमध्ये डाऊट नसावा. पती पत्नी मध्ये प्यानो इतका विश्वास असावा, कुणी पण काही त्यांच्यामध्ये जर व्यक्ती आला तर तो व्यक्ती मूर्छित किंवा लज्जित झाला पाहिजे प्यानो. आमेन. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो का? चला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक नवरा एक बायको होती, त्याच्यावर डाऊट घ्यायची. एवढा डाऊट की कुठे गेला तरी विचारायची ती कुठे आहे, त्याचं लोकेशन काढायची कायमच. आणि मग याची ड्युटी रात्री असायची आणि याची ड्युटी कशी दिवसा असायची. तर तो रात्री ड्युटी केल्यानंतर तो कुठं पाहिजे? दिवसा घरी त्याच्या झोपलेला पाहिजे किंवा घरामध्ये काहीतरी करताना. तर बायकोने सांगून ठेवलेलं होतं की घर सोडून बाहेर जायचं नाही. घर जर सोडून गेला तर मी तुझ्यावर डाऊट चेक खाणार. आणि म्हणून ती वारंवार चेक करायची मोबाईलवर. हा, कुठे सोनूचे बाप्पा कुठे तुम्ही? त्याला घरात आहे. मग तो ती काय म्हणे माहिती, लावा मिक्सर, दाखवा आवाज. लगेच तो मिक्सरचा आवाज लावायचा. मग ती म्हणे हो, माझा पती किती विश्वासयोग्य आहे, घरी आहे माझा पती. आणि तिला आनंद वाटायचा प्यानो. आणि काय झालं, असं खूप वर्ष चाललं प्यानो. आणि एक दिवस काय झालं, ती बाई तिने कॉल केला तिकडून आणि तिने विचारलं सोनूचे पप्पा तुम्ही कुठे आहेत? तर ते म्हणले मी घरीच आहे. ते म्हणले लावा मिक्सर. याने मिक्सरचा आवाज लावून दाखवला. आणि मग काय झालं, थोड्या वेळाने ती बाई घरी आली आणि थोड्या वेळाने पाहिलं तिचा नवरा घरात नव्हता. ते म्हणलं तुझा पप्पा कुठे आहे सोनू?
ते म्हणले तू जशी रात्री जशी ड्युटीला जाते ना तसं ते लगेच दिवसभर बाहेर जातात मग आणि ते लवकर घरी येत नाही, तू यायच्या अगोदर बरोबर 5 मिनिट येतात. ते म्हणले अरे मग मिक्सरचा आवाज कसं काय येतोय? मिक्सरचा आवाज तर नेहमी लावून दाखवतात, सांगतात मी घरी म्हणून. तर त्या मुलाने सांगितलं की मम्मी जसं तू गेली ना बाहेर तसं हे पण काय करतात, मिक्सर पिशवीमध्ये टाकतात आणि मिक्सर घेऊन ते बाहेर जातात. असं करत असा डाऊट मंडळीमध्ये आम्ही पाहतो. पती पत्नीमध्ये असा प्रकारचा डाऊट असतो प्यानो. पण प्रेज लॉर्ड, आमचा पती किती चांगला आहे प्यानो. तो आमच्यावर डाऊट घेत नाही, तो आमच्यावर प्रेम करतो प्यानो. सगळे आम्ही चुकलो तर आम्हाला संधी देतो पुन्हा बदलण्यासाठी. हालेलुया. आम्ही त्याच्याबद्दल टाळ्या वाजूया प्यानो. प्रेज लॉर्ड. तर मी पाहतो की मंडळी तुमची कामं प्रभूला माहित आहेत. तुम्ही काय करता हे प्रभूला माहित आहे प्यानो. आणि या कलिसिया काय करता हे प्रभूला माहित आहे. आणि मग प्रभू या कलिसियाला म्हणत आहे की तुझी कृत्य मला ठाऊक आहे. वाचूया पुढं. तू शीत नाहीस व उष्ण नाही. आता ही मंडळी कशी नाही, शीत पण नाही आणि उष्ण पण नाही. वाचूया. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाही, कोमट आहे. ही कलिसिया कशी आहे? कोमट कलिसिया. किती छान म्हटलंय. ही जी मंडळी आहे ही कोमट मंडळी आहे. शीत पण नाही आणि उष्ण पण नाही, म्हणजे थंड पण नाही आणि गरम पण नाही, पण कशी आहे? कोमट ती कलिसिया आहे. प्रभू या कलिसियाला म्हणत आहे की तू जी कलिसिया आहेस तू कशी आहेस? कोमट कलिसिया आहेस. प्रभू या कलिसियाबद्दल एक पण स्तुतीपर शब्द बोलत नाही. सगळ्या कलिसियाबद्दल काहीतरी थोडंफार बोलतो प्रभू, पण या कलिसियाबद्दल प्रभू काही स्तुतीपर शब्द बोलत नाही. तो म्हणतो की तू कशी आहेस? तू शीत पण नाहीस आणि उष्ण पण नाहीस, पण तू कशी आहेस? कोमट आहेस. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो पुढं? म्हणजे उष्ण नाहीस, म्हणजे उष्ण नाहीस व शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. काय म्हटलंय? ओकून टाकणार आहे. म्हणजे ती कलिसिया कशी आहे? ओकून टाकणारी कलिसिया, ओकलेली कलिसिया. देव रेडी आहे, तयार आहे तिला ओकून टाकण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. ही कलिसिया कशी आहे? शीत पण नाही उष्ण पण नाही, पण कशी आहे? कोमट आहे. म्हणून प्रभू म्हणतो मी या कलिसियाला काय करणार आहे? आता ओकून टाकणार आहे. इंग्लिश वेगवेगळ्या ट्रान्सलेशन मध्ये वेगवेगळे लिहिले. काय ठिकाणी लिहिलंय मी थुंकून टाकणार आहे तुला, काय ठिकाणी लिहिलंय ओकून टाकणार आहे. पण मेन जे ट्रान्सलेशन आहे हिब्रू भाषेतलं त्यातला जो अर्थ आहे ओकून टाकणं. ओकून टाकणं म्हणजे काय? थुंकणं वेगळी गोष्ट आहे. थुंकणं म्हणजे काय? या भागात जे काही यांचं आहे इथून वरती ते थुंकून टाकतो. पण ओकलं जे जातं ते पोटातून इथं जे गेलंय चुकीच्या गोष्टी त्या इथून बाहेर काढणं. प्रभू काय म्हणतोय? मी तुला इथून बाहेर काढून टाकन, मी रेडी आहे. ओकून टाकलेली कलिसिया, या कलिसियाला प्रभू दोष लावत आहे की ही कलिसिया कोमट आहे. प्रभू येशू ख्रिस्त कलिसियाचा अध्ययन करत असताना आम्ही पाहतो की त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी मिळता जुळता संदेश प्रभू कलिसियाला पाठवत आहेत. हॅलो, तुम्ही माझ्याबरोबर? तिथली परिस्थिती जशी आहे ना तसा संदेश प्रभू त्या कलिसियाला पाठवत आहे. त्या कलिसियाला प्रभू काय म्हणत आहे? कोमट कलिसिया. चला तर लाउदिकियाबद्दल थोडंसं आम्ही स्टडी करूया प्यानो. हे जे शहर आहे फिलाडेल्फिया या कलिसियापासून अतिशय थोडशा अंतरावर आहे. आम्ही 20 पासून सुरुवात केली प्यानो आणि असं फिरत आलो. आम्ही इकडे लक्ष द्या बोटाकडे माझ्या. असं फिरत आलो पुन्हा या कलिसियाच्या जवळ आलो. ते फीच्या जवळ आलो. पूर्ण राऊंड आम्ही कलिसियाचा घेतलेला आहे. आणि या ज्या कलिसिया आहेत त्या तुर्कस्तानामध्ये आहेत, तुर्की भागामध्ये आहेत. किती कलिसिया द्या? 7 मंडळी आहेत. 8वी मंडळी का नाही? तर 8वी मंडळी तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. हालेलुया. मी आमेन ऐकू शकतो का? यस, आम्ही त्या कलिसिया आहोत प्रियानो. आमेन. ज्यावेळेस आम्ही बोलतो देवाच्या वचनाला त्याला प्रतिसाद देतो प्रियानो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही ती 8वी कलिसिया आम्ही आहोत आणि म्हणून त्या कलिसियाचा उल्लेख नाही. आम्ही या नवीन कराराचे लोक ही एक मंडळी 8वी मंडळी आहे प्रियानो. हालेलुया. लाउदिकिया हे जे शहर आहे या शहराने सुद्धा फिलाडेल्फिया या शहरासारखा भूकंपाचा सामना केला प्रियानो. इथं सुद्धा भूकंप यायचे. आणि एक वेळेस काय झालं, मी त्याचा कालावधी देखील माझ्याकडे आहे प्रियानो, पण सांगणार नाही. सगळं जर शिकवत बसलो तर तुमच्या डोक्यावरून जाईल प्रियानो. आणि मी पाहतो की विशिष्ट कालखंडामध्ये त्या ठिकाणी भूमिकंप आला आणि सगळं ते गाव लाउदिकियाचं उद्ध्वस्त झालं. आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर या गावामध्ये एवढी हिंमत होती प्रियानो. आम्ही पाहतो रोमनचा बादशाह आणि रोमी साम्राज्य त्यांनी सांगितलं की आम्ही हे शहर उभारण्यासाठी आम्ही तुम्हाला काय करू? मदत करू. पण या शहरातले लोक म्हटले तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही. आम्ही कशा आहोत? लोक श्रीमंत लोक आहोत.
एक बँक सारखी सिस्टीम लौदिकिया या शहरामध्ये होती. म्हणजे लौदिकिया हे श्रीमंत शहर होतं, लोकांना कर्ज देणारं शहर होतं प्रियानो. हालेलुया. ही जी कलिसिया आहे ही श्रीमंत कलिसिया आहे प्रियानो. श्रीमंत कलिसिया होती ती. अनेक लोकांना वाटतं ना श्रीमंत कलिसिया असावी. असू द्या प्रियानो, श्रीमंत पण असलं पाहिजे, पण त्यात प्रभू असला पाहिजे. ही कलिसिया श्रीमंत होती, पण प्रभू या कलिसियामध्ये नव्हता प्रियानो. हालेलुया. अनेक कलिसिया अशाच आहे जगातल्या, खूप श्रीमंत आहे, खूप पैसा आहे, लाखो रुपये अर्पण येतं. लोक अर्पणाबद्दल चर्चा करतात की या कलिसियामध्ये याने एवढं टाकलं, त्याने तेवढं टाकलं. पण काय प्रभू आहे का त्या कलिसियामध्ये? कलिसियामध्ये कोणी नसलं तरी चालेल, प्रभू कलिसियामध्ये असला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर ही धनाढ्य कलिसिया आहे. तर ही कलिसिया यांनी स्वतःला प्रियानो काय केलं? पुन्हा ते शहर उभं केलं. एवढी श्रीमंत ही कलिसिया होती. आणि मग आम्ही पाहतो की या गावामध्ये या लोकांना कशाचीच कमतरता नव्हती, पण या शहराला एका गोष्टीची कमतरता होती. या शहरामध्ये पाणी नव्हतं, पिण्यासाठी त्यांना पाणी नव्हतं. आणि म्हणून या शहराच्या जवळ 2 शहरं होते. त्यांचे नावं पण आहेत, खूप अवघड नाव आहेत ते. आणि ते 2 जे शहर आहेत त्यानो, त्या 2 शहरामध्ये पाणी होतं. एक जे शहर होतं त्या शहरामध्ये गरम पाण्याचे झरे होते. दुसरं जे शहर होतं तिथं थंड पाणी होतं. तर त्या काळामध्ये हे लोक एवढे विकसित होते की पाईपलाईन सारखी सिस्टीम करून त्यांनी गरम पाणी तिथले झरे आणि गार पाणी तिथले झरे हे दोन्ही पण पाणी एकत्र करून त्या शहराला त्यांनी आणलं होतं प्रियानो. आणि मग हे पाणी गरम आणि गार एकत्र व्हायचं. आणि आम्ही पाहतो आंघोळीला आम्ही पाणी कसं घेतो? गरमच घेतं का अंगावर सगळे? काय टाकतो त्याच्यामध्ये? त्याला काय म्हणतो आम्ही मराठीत? इसण टाकणं. कोणतरी बोलला इसण टाकतो आम्ही. ते पाणी टाकतो आम्ही. जास्त तुम्हाला समजेल म्हणून सांगतो, तो शब्द वापरतो. इसण टाकतो आम्ही, गार पाणी. आणि मग कसं होतं पाणी? कोमट पाणी होतं. या दोन्ही पण पाण्याचे स्रोत एकत्र यायचे आणि ते शहरापर्यंत येत असताना प्रियानो हळूहळू काय व्हायचं? हे सगळं पाणी कोमट बनलं जायचं. आणि कोमट बनलेलं पाणी असं असायचं की ते कोमट बनलेलं पाणी जर कोणी प्यालं, दोन्ही मिक्स पाणी, तर त्यामध्ये स्वाद नसायचा. जसं ते तोंडात घ्यायचे, थुंकून टाकायचे ते पाणी, कारण की त्या पाण्याला स्वाद नसायचा प्रियानो. आणि म्हणून या कलिसियाला प्रभू तशाच आधारे बोलत आहे की तू शीत पण नाहीस आणि तू उष्ण पण नाहीस, पण तू कशा आहेस? कोमट आहेस. हे कोमट पाण्यावरून प्रभू त्या शहराला कोमट पाणीच बोलत आहे प्रियानो. कोमट बोलत आहे, कारण की स्वाद नसलेली कलिसिया, ज्या कलिसियामध्ये पवित्र आत्मा नाही, ज्या कलिसियामध्ये प्रभू नाही, ती कलिसिया कोमट आहे. ओकावं लागतं ते पाणी. त्यात स्वाद नव्हता म्हणून ते ओकावं लागतं. लोक ओकायचे ते पाणी, म्हणजे स्वाद नसायचा त्या पाण्याला जास्त काही. प्रियानो, अशी कलिसिया आमची नसली पाहिजे की ज्या कलिसियामध्ये कोमटपणा फक्त आहे प्रियानो. एक तर उष्ण असली पाहिजे किंवा शीत असली पाहिजे, पण आमची कलिसिया उष्ण असली पाहिजे प्रियानो. आमचा देव हॉट आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, कलिसिया कोमट असते हे कशाला दर्शवतं प्रियानो? हे देव त्या कलिसियांमध्ये नसलेलं चिन्ह आहे. आमेन. कोमट जी कलिसिया आहे, कोमट मंडळी म्हणजे काय प्रियानो? थोडक्यात या कलिसियाने सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, परंतु आता ही कलिसिया शांत झालेली आहे. कोणीच मंडळीतले लोक आमेन म्हणत नाहीत, कोणीच मंडळीतले लोक धन्यवाद येशूला म्हणत नाहीत. हालेलुया. म्हणजे त्यांना पहिली जी गोष्ट होती त्यांच्यामध्ये, ती पहिली गोष्ट पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये होता, उत्साह त्यांच्यामध्ये होता. त्या गोष्टी त्यांच्यातून निघून गेल्या आणि ते लोक कसे झालेत? आता शांत झाले. मग आमची कलिसिया शांत झाली का? आमेन म्हणत नाही कलिसिया. कोमट झाली का कलिसिया? कोमट कलिसिया बोलत नाही प्रियानो, कारण की त्यांना माहित आहे त्या गोष्टी पहिलं होऊन गेलं, पण आता ते शांत झालेले आहेत. आणि म्हणून ही कोमट कलिसिया म्हणजे विझलेली कलिसिया. आम्ही विझलेले असू नये, तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये सतत ठेवत असला पाहिजे. परमेश्वराची आग आमच्यामध्ये असली पाहिजे प्रियानो. जर देवाची आग आमच्यामध्ये असेल तर आम्ही देवाच्या वाक्याला प्रेज द लॉर्ड म्हणू, धन्यवाद म्हणू, आमेन म्हणू आणि उठून परमेश्वराची स्तुती करू प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून विझलेली कलिसिया प्रभूला आवडत नाही. विझलेल्या कलिसियाला प्रभू उखून टाकतो. आजच्या सकाळी विचार करा, काय मी विझलेलो आहे काय माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये? पहिलं कोणी देवाचं वचन जरी सुरू केलं तर अंगावर शहारे यायचे. देवाचं वचन ऐकत असताना मोठं रडायला यायचं आणि देवाचं प्रेम आम्हाला आठवायचं. पण आता तसं काय होत नाही. काय तुम्ही कोमट झालेला आहात काय प्रियानो? जगातल्या गोष्टी आम्हाला कोमट करून टाकतात. अनेक बिलीवर लोक कोमट बनलेले आहेत. पहिलं देवाचं वचन वाचायला लागले तरी अंगावर शहारे यायचे आणि देव त्यांच्याशी बोलायचा. पहिलं बापाची थोडीशी जरी सुरुवात जरी झाली जीवनामध्ये तर असं वाटायचं, कारण नको, प्रभू मला पाहत आहे, कोणी पाहत नाही.
काय की आग तुमच्यातली विजलेली आहे काय प्यानो? ही कलिसिया विजलेली होती. लावणीची कलिसिया टोटल विजलेली कलिसिया, खोमट कलिसिया होती प्यानो. विजलेली कलिसिया देवाला आवडत नाही प्यानो. प्रभू त्या कलिसियामध्ये जिवंत असला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून देवाची आग कलिसियामध्ये असली पाहिजे प्यानो. पेंटिकॉस्टच्या दिवशी गारपणा आला नाही तर परमेश्वराची आग आली प्यानो. आग्नीच्या चिभा आल्या. आग्नीच्या चिभा हे परमेश्वराच्या प्रेझेन्सचं दर्शक आहे प्यानो. देवाच्या प्रिय लोकांना तुमच्यामध्ये जर ती आग आहे तर ते चर्च उचललं जाणार आहे महिमेमध्ये. हालेलुया. आणि म्हणून आपल्यामध्ये परमेश्वराची आग ठेवा. पवित्र आत्म्याने भरले जा. आग्नी आत्म्याने भरले जा प्यानो. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असू द्या. हालेलुया. बायबलमध्ये सांगितलंय तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणा गेला तर पायंदळी तुडविण्या पलीकडे त्याचा उपयोग नाही. तुम्ही मीठ आहात प्यानो. स्वादिष्ट आणि रुचकर असलं पाहिजे. ते पाणी कोमट होतं म्हणून लोक थुंकून टाकायचे, स्वाद नसायचा त्या पाण्याला. तशी आमची कलिसिया नसावी प्यानो. तर आमच्या कलिसियामध्ये परमेश्वराचा स्वाद असला पाहिजे. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये असला पाहिजे प्यानो. आणि म्हणून या कलिसियाला प्रभू म्हणत आहे की तू शीत असता किंवा उष्ण असता तर बरं असता, पण तू कसा आहेस? कोमट आहेस. आणि म्हणून मी तुला काय करून टाकील? ओकून टाकेल. प्रभू म्हणतो ओकत आहे, रेडी आहे प्रभू ओकण्यासाठी. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आमची कलिसिया उष्ण कलिसिया असली पाहिजे. हॅलो, आमची कलिसिया उष्ण असली पाहिजे. जर कोमट कलिसिया आहे तर सगळे मग उलटी केलेले लोक पाहत आहेत. देवाने ओकून टाकलेले लोक. आम्ही देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही उष्ण असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. देवाचे लोक हॉट असतात प्यानो. यस आमेन ते बोलतात देवाच्या वचनाला प्यानो. हालेलुया. ही स्पार्किंग जी आहे ती स्पार्किंग या कलिसियातील थांबली होती प्यानो. हालेलुया. किती का वचन ऐकलं तर काही त्याला वाटत नव्हतं. किती का पवित्र आत्म्याला भरलेली प्रार्थना केली तरी त्याला काहीच वाटत नव्हतं. कारण की ती कलिसिया विजलेली कलिसिया होती प्यानो. हालेलुया. आमची कलिसिया विजलेली नसावी तर आमची कलिसिया जिवंत असली पाहिजे प्यानो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकत आहात? आमेन. प्रेज द लॉर्ड बोलणारी कलिसिया असली पाहिजे. जिवंत कलिसिया असली पाहिजे प्यानो. स्पार्किंग झालं पाहिजे काहीतरी. प्लस आणि मायनसच्या वेळेस एकत्र येतात ना, जाळ निघतो, स्पार्किंग होतं. प्लस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, मायनस होणं जीवन म्हणजे आमचं जीवन. जर आम्ही चर्चच्या मध्ये एकत्र येतो तर प्लस मायनस एकत्र येतं, मग स्पार्किंग झाली पाहिजे प्यानो. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही जे आहात प्यानो कोमट नसावं तर उष्ण असावं ही प्रभूची इच्छा आहे प्यानो. आणि जर तुम्ही उष्ण जर राहिले नाही तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला काय करेल? हो कोणता केली. ओके, पुढे वाचूया. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे हे तुला कळत नाही. आमेन. परत एकदा वाचूया. मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे हे तुला कळत नाही. आमेन. ही चर्च स्वतःला काय समजत आहे? श्रीमंत चर्च समजत आहे. 5 शहरामध्ये अभ्यास करा प्यानो. काही काही चर्च असतात ना, ओढून लोकांना सांगतात की मी या चर्चचा मेंबर आहे. हे लोक श्रीमंत लोक होते प्यानो. ही कलिसिया श्रीमंत होती. मंडळामध्ये खूप पैसा असायचा प्यानो. श्रीमंत धनवान लोक त्या कलिसियामध्ये असायचे. आणि म्हणून ते लोक स्वतःला काय समजायचे? ते खूप कसे आहेत? श्रीमंत आहेत. आता प्रभू त्यांना कशाबद्दल श्रीमंत होण्यासाठी सांगत आहे ते वाचूया. परत एकदा वाचूया. मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, मी धन मिळविले आहे, मला काही उणे नाही. मला काय नाही? उणे नाही. त्या कलिसियातले लोक काय म्हणत होते? मला काही उणे नाही, काहीच मला कमी नाही, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. चर्च मध्ये असे काही लोक असतील की कोमट आहेत, ते विजलेले आहेत, पण ते काय म्हणतात? मला कशाची कमतरता नाही. या कलिसियाकडे सर्व काही भौतिक गोष्टी होत्या. जे काही त्यांना पाहिजे तर सगळ्या गोष्टी त्या चर्च मध्ये होत्या. पण त्या चर्च मध्ये प्रभू नव्हता. परत एकदा वाचूया. पुढे वाचूया. पण तू कष्टी, परंतु तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. त्या कलिसियाला काय म्हणताय प्रभू? की तू म्हणतोस मी श्रीमंत आहे, पण तू कसा आहेस? गरीब आहेस माझ्या दृष्टीनं. हालेलुया. धन आमचं सर्वस्व होऊ शकत नाही. या लोकांकडे जगातलं धन होतं, पण खरं धन जे आहे ते प्रभूच्या गोष्टी या लोकांच्या जीवनामध्ये नव्हत्या. बायबलमध्ये लिहिलंय, मत्याच्या पुस्तकामध्ये खरीखुरी संपत्ती. कुठं संपत्ती साठवायसाठी सांगितली आम्हाला? स्वर्गात, पृथ्वीवर नाही. आणि स्वर्गातली संपत्ती ज्या व्यक्तीकडे आहे तो व्यक्ती श्रीमंत व्यक्ती आहे प्यानो. जो व्यक्ती या जगामध्ये अंगठा घालतो, गळ्यात घालतो सोन्याच्या गोष्टी, तो श्रीमंत नाहीये प्यानो देवाच्या दृष्टीनं. ज्या व्यक्तीकडे देवाच्या गोष्टी आहेत
देवाचा पवित्र आत्मा आहे, देवाचे गिफ्ट आहेत, वेगवेगळे वर्तन आहेत. जो व्यक्ती प्रभू बरोबर चालतो तो व्यक्ती या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस आहे देवाच्या दृष्टीनं. आमेन. या कलिसियाकडे धनद्रव्य सगळं होतं प्रियानो, पण या कलिसियाकडे देवाच्या गोष्टी नव्हत्या. आणि म्हणून देव त्याला म्हणतो त्या कलिसियाला का तू म्हणतोस तू श्रीमंत आहेस, पण तू कसा आहेस? गरीब आहेस. प्रभू म्हणतो उघडा रागडा असा व्यक्ती आहेस. नग्नता आमच्यातली देवाला दिसते प्रियानो. आमेन. आम्ही भरजरी कपडे घालतो, भरजरी दागिने अलंकार घालतो, पण आमचं पाप, आमच्या वाईट गोष्टी प्रियानो, ती नग्नता प्रभूला दिसते प्रियानो. आमेन. म्हणून आम्ही जगातल्या गोष्टीमध्ये धनवान असावं असं नाही प्रियानो, तर आध्यात्मिक गोष्टीमध्ये सुद्धा धनवान असलं पाहिजे आम्ही. आमेन. आणि ही कलिसिया हिला वाटायचं जर जगातल्या गोष्टी आहेत ना, प्रभूने मला आशीर्वाद दिले आणि मी कसा आहे? श्रीमंत आहे. पण प्रभू म्हणतो तू उघडा नागडा आहेस, तुला काय पाहिजे? श्रीमंती पाहिजे. कोणती श्रीमंती? देवाच्या राज्यातल्या गोष्टी प्रियानो. आमेन. त्या कलिसियाला प्रभू तारणा देत आहे प्रियानो. आता पुढे पाहूया, वाचूया परत एकदा. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत. परत वाचूया ते वचन. म्हणून मी तुला मसलत देतो की त्याच्या अगोदर मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी बस धनवानपणा हे सर्वस्व नाहीये प्रियानो. लक्षात ठेवा. अनेक लोकांना वाटतं ना आम्ही धनवान असावं, चांगली गोष्ट आहे. धनवान तुम्ही असले तर चांगली गोष्ट आहे प्रियानो, तो प्रभूचा आशीर्वाद आहे. पण त्याच्याबरोबर प्रभू पण आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. आमेन. देव आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, नोकर चाकर आहेत, गुड चांगली गोष्ट आहे, पण त्याबरोबर प्रभू सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. भौतिक गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये फक्त आहेत आणि प्रभू तुमच्या जीवनामध्ये नाही तर त्या भौतिक गोष्टी सगळ्या व्यर्थ आहेत प्रियानो. हालेलुया. प्रभू तुमच्या जीवनामध्ये त्याबरोबर असला पाहिजे. देवाच्या गोष्टीबद्दल आम्ही श्रीमंत असलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. तुम्ही पैशानं देवाचं राज्य विकत घेऊ शकत नाही. आम्ही लोकांच्या 16व्या अध्यायामध्ये पाहतो श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर. जर पैशानं स्वर्ग विकत घेतला गेला असता तर त्या श्रीमंत व्यक्तीनं प्रियानो कितीतरी पैसे दिले असते आणि तो दरिद्री लाजराच्या जागेवर त्याच्या अगोदर गेला असता प्रियानो. हालेलुया. श्रीमंती सर्वस्व नाहीये, पैसा सर्वस्व नाहीये. प्रभू आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे प्रियानो. आमेन. आमेन. ऐकू शकतो. प्रभू आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. बॅलन्स ठेवा. जगातल्या गोष्टी पण मिळतात तुम्हाला, नो प्रॉब्लेम. धनवान तुम्हाला व्हायचं, नो प्रॉब्लेम. पण त्याचबरोबर आध्यात्मिक गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही धनवान असलं पाहिजे. देवाची एक गोष्ट आहे का, एक एवढी शिल्लक धूळ, ती सुद्धा गोष्ट तुमच्या पैशाने करोडो रुपयाने तुम्ही विकत घेऊ शकत नाही. आमेन. प्रेषितांची कृत्याचा 8वा अध्याय आम्ही पाहायला आणि 14 ते 25 वचन पाहिले. प्रेषित 8 14 ते 25. त्या ठिकाणी शिमोन नावाच्या एका जादूगाराबद्दल आम्ही पाहतो. तो इस्रायल लोकांना थक्क करायचा आणि त्याने पाहिलं फिलिप, पेत्र, याकूब, यवान हे लोक प्रार्थना करतात आणि पवित्र आत्मा लोकांवर उतरतो. हे पाहिलं त्याने आणि तो जादूगार काय म्हटला? पैसे देऊ केले त्याने पेत्रला त्यांना. आणि काय म्हटला तो की तुम्ही जे गिफ्ट आहे ना ते तुमच्यातलं ते तुम्ही ते माझ्यामध्ये रिलीज करा, मी तुमच्यासाठी काय देतो? पैसा देतो. वाचू येते वचन. मग प्रेषिताचे हात ठेवलेले पवित्र आत्मा मिळतो. मग प्रेषिताचे हात ठेवल्यावर पवित्र आत्मा मिळतो. हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवी त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो. काय म्हणताय पेत्र? तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो. तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो. कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवायचा तू विचार केला. देवाचे दान मिळवण्याचा तू काय केला? विचार केला. एखाद्या माणसाकडे एखादं गिफ्ट असतं ते तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही आहात, मी आहे, हे आहेत. वेगवेगळे गिफ्ट वेगवेगळ्या लोकांना दिलेले आहेत. त्यांचं गिफ्ट तुम्ही घेऊ शकत नाही, पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही प्रियानो. हालेलुया. समजते तुम्हाला काय प्रियानो? या ठिकाणी मी पाहतो आज शिमोन जादूगार जादूगिरीने तो लोकांना फसवायचा आणि इतकं प्रियानो हा करून म्हणजे लोकांना त्याने मंत्रमुग्ध करून टाकलं आणि लोक त्याला देव मानायचे. लोक त्याला खूप मोठं मानायचे. आणि त्याने पाहिले की लोक प्रार्थना करतात आणि लोकांवर काय उतरतो? पवित्र आत्मा उतरतो. आणि मग काय म्हटला तो म्हटला की मी पण ज्या कोणावर हात ठेवील त्याच्यात पण काय आलं, त्यांच्यावर काय आलं पाहिजे? पवित्र आत्मा. आणि त्याने काय केलं? त्या प्रेषिताला पैसे देऊ केले. प्रेषित काय म्हणत आहेत की त्या पैशाचा तुझ्या बरोबर काय हो? नाश हो.
जगातल्या पैशाच्या द्वारे आम्ही कुठलंही गिफ्ट देवाचं खरेदी करू शकत नाही, तर आम्ही देवाच्या राज्यामधली ती जागा कशी खरेदी करू शकतो? हॅलो, तुम्ही माझ्यावर आहात? आणि म्हणून देवाचं कुठलंही वरदान तुमच्या पैशाने विकत घेऊ शकत नाही तुम्ही. मग प्रार्थना करायची काय गरज आहे? 4-4 तास का पवित्र आत्म्यासाठी? पवित्र आत्मा पैसे दिले ते पवित्र आत्मा 2 मिनिटात पवित्र आत्मा आला असता. आमेन. त्याच्यासाठी आमचं चालचलन आणि आमचं चरित्र अतिशय महत्वाचं आहे प्रियानो. तर ही कलिसिया धनवान होती आणि म्हणून या कलिसियाला असं वाटत होतं की या कलिसियामधल्या लोकांना असं वाटत होतं की श्रीमंती हेच सर्वस्व आहे. आणि म्हणून प्रभू त्यांना शिकवत आहे की तू श्रीमंत स्वतःला म्हणतोस, पण तू कसा आहेस? उघडा वागडा आहेस, नग्न आहेस तू. प्रभू त्या कलिसियाशी बोलत आहे आणि म्हणून प्रभू त्या कलिसियाला काहीतरी मसलत देत आहे. म्हणा सर्वजण मसलत. म्हणा सर्वजण मसलत. ओके, आता त्या कलिसियाला प्रभू काय मसलत देत आहे, काय सल्ला देते? वाचूया मी. म्हणून मी तुला मसलत देतो मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. माझ्यापासून काय कर? विकत घे. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर बायबल सांगतं अग्नीने शुद्ध केलेले सोनं विकत घ्या. कोणाकडून? इथल्या सोनाराकडून नाही, प्रभूकडून. आमेन. प्रभू सोनार आहे प्रियानो. हॅलो, प्रभू सोनार आहे आणि त्याच्याकडून आम्हाला ते सोनं विकत घ्यायचंय. इथं बस मोठमोठे सोनार आहेत, नाव नाही घेतली, त्यांच्याकडून नाही घ्यायचं आम्हाला सोनं विकत. आम्हाला कोणाकडून घ्यायचंय? परमेश्वराकडून. अग्नीने शुद्ध केलेले सोने विकत घे. त्याच्यावर मी येणार आहे. परत पुढे जाऊया. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावया शुभ्र वस्त्रे विकत घे. काय काय सांगितलं? सोनं, नंतर 2 शुभ्र वस्त्र, नंबर 3 आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला या कलिसियाला प्रभूने मसलत दिली. काय मसलत दिली? 3 गोष्टी विकत घेण्यासाठी सांगितलं. जर तुला श्रीमंत व्हायचंय तर तुझ्याकडे या 3 गोष्टी असल्या पाहिजे, त्या विकत घे. नंबर 1 शुद्ध सोनं, नंबर 2 शुभ्र वस्त्र आणि नंबर 3 अंजन विकत घे. 3 गोष्टी जर तू विकत घेशील तर तू काय होशील? श्रीमंत होशील. आमेन. जगातल्या गोष्टी तू विकत घेऊ नको, तर आध्यात्मिक गोष्टी तू विकत घे. आणि बघा आध्यात्मिक गोष्टी काय सांगत आहे? शुद्ध अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं विकत घे, शुभ्र वस्त्र विकत घे आणि अंजन विकत घे. चला तर आता 1 बाय 1 या गोष्टी आम्ही थोडक्यामध्ये पाहूया. काय सांगितलं? नंबर 1 वाचूया. तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. अग्नीने शुद्ध केलेले सोने. कुठलं सोनं? हॅलो, आता सगळे जण इकडे वरती पहा. झोपू नका. किती लोक झोपले? आलेले आहे मला. अरे बापरे, सगळे जागृत कलिसिया आहे. सगळे उचलली जाणार तुम्ही. तर काय सांगितलं? नंबर 1 अग्नीने शुद्ध केलेलं सोनं. मग सोनं काय आहे प्रियानो? कशाला पवित्र शास्त्रामध्ये कशाला सोनं म्हटलंय? प्रियानो खूप महत्वाची गोष्ट आहे. आमच्या विश्वासाला सुद्धा सोन्यासारखं पारखून घेतलं जाणार आहे, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे. पण हा जो विषय आहे विश्वासाचा, मी ज्यावेळेस नेक्स्ट टाइम तुम्हाला कलिसियाबद्दल शिकवल त्यावेळेस आम्ही राखून ठेवतो, त्यावेळेस मी तुम्हाला शिकवल त्या गोष्टी. चला आता जनरल आम्ही सोन्याबद्दल पाहूया की अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं. अग्नीनं सोन्याला शुद्ध करावं लागतं. तुमच्या अंगावर जे दागिने आहेत प्रियानो ते असेच येत नाहीत, तर ते अग्नीमधून त्याला अग्नी परीक्षा द्यावी लागते. त्याला अग्नीमध्ये शुद्ध व्हावं लागतं प्रियानो. सोनं कसं प्रियानो प्युरिफाय म्हणजे सोनं कसं शुद्ध केलं जातं, त्याची अग्नी परीक्षा कशी होती? चला आम्ही त्याच्याकडे जाऊया प्रियानो. आम्ही पाहतो खाणीतून ते सोनं ज्यावेळेस काढलं जातं त्यावेळेस त्याला घाण असते प्रियानो लागलेली, ते थोडीशी स्वच्छ केली जाते वरतून आणि मग त्यानंतर त्याला अग्नीवर ठेवले जातं प्रियानो. एक पात्र असतं, त्या पात्रामध्ये तो धातू टाकतात सोन्याचा, ते सोनं त्याच्यावर टाकलं जातं आणि खालून त्याला भरपूर हीट दिली जाते, आग दिली जाते अग्नी. आणि ज्यावेळेस आग दिली जाते त्या धातूला सोन्याच्या, त्यावेळेस त्याच्यामधली जी घाण आहे, कचरा आहे, ऑटोमॅटिक बाजूला सरकतो. लक्षपूर्वक आहे का? ते सोन्यातली घाण, त्या वस्तूमधली घाण, सोन्यातल्या त्या पदार्थातली घाण सगळी ऑटोमॅटिक एक बाजूला होते आणि ऑटोमॅटिक सोनं बाजूला होत चालतं प्रियानो. आणि काय घडतं माहिती आहे? जशी आग वाढवली जाते तसं जो कचरा आहे ऑटोमॅटिक जायला सुरुवात होते आणि खाली काय शिल्लक राहतं? शुद्ध सोनं शिल्लक राहतं. आणि शुद्ध सोनं ज्यावेळेस त्या भट्टीतून जात असतं त्यावेळेस सोनाराची नजर त्या सोन्याकडे असते, त्या भट्टीवर टाकलेल्या त्या सोन्याकडे असते. तो त्याची नजर इकडे तिकडे होऊ देत नाही थोडी सुद्धा, कारण की तो त्याच्यामधून कचरा बाजूला काढण्याचं काम करतो. लक्षपूर्वक आहे का?
आणि मग त्या सोनाराला तुम्ही विचारा की सोनं शुद्ध झालं कसं समजायचं, तर त्याच्या आमच्या भाषेमध्ये तो आम्हाला सांगेल की ज्यावेळेस हे सोनं जे आहे ते टोटल सगळं त्यातला कचरा निघून जातो आणि जोपर्यंत त्या सोन्यामध्ये आमचे स्वतःचं प्रतिबिंब आम्हाला दिसत नाही तोपर्यंत समजायचं नाही की हे सोनं शुद्ध झालंय. ज्यावेळेस आमचं स्वतःचं प्रतिबिंब त्या सोन्यामध्ये आम्हाला दिसायला लागतं त्यावेळेस समजायचं सोनं काय झालंय, शुद्ध झालंय. आमेन. म्हणजे सोन्यामध्ये आमचं काय दिसलं पाहिजे, प्रतिबिंब. आम्ही सोनं आहोत, आमच्यामध्ये प्रभू येशूचं प्रतिरूप आम्हाला दिसलं पाहिजे. प्रियानो हालेलुया. प्रियानो येशूला आमच्यामध्ये येशू दिसला पाहिजे, तो जगत आहे असं दिसलं पाहिजे. हॅलो, समजते तुम्हाला? आमच्यातून त्याला प्रभू दिसला पाहिजे. तर आम्ही श्रीमंत लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. कलिसिया ऐकता तुम्ही? हा, तुम्ही दिसले पाहिजे, तुमच्यातून त्याला प्रभू दिसला पाहिजे, त्याचं प्रतिबिंब. त्या सोनार काय सांगतो, ज्यावेळेस मी त्या सोन्यामध्ये माझं प्रतिबिंब मला दिसलं तर समजायचं ते सोनं कसं आहे, शुद्ध आहे, प्युरिफाय आहे. त्यानंतर तसाच प्रभू आमचा सोनार आहे. कलिसिया तुमच्यावर त्याचं लक्ष आहे. तो कचरा बाहेर काढत आहे वचनाच्या द्वारे. हालेलुया. एक एक कचरा तो बाहेर काढत आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्युरिफाय होताल त्यावेळेस तुमच्यामध्ये त्याला स्वतः तो दिसेल. प्रियानो, तुम्ही प्रभू येशूचं प्रतिबिंब आहात. प्रियानो, तुम्ही प्रभू येशूचं प्रतिस्वरूप आहात. प्रियानो, हालेलुया. तो तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये राहता. प्रियानो, हालेलुया. तुमच्या ज्यावेळेस तो दिसेल प्रियानो त्यावेळेस तुम्ही श्रीमंत, म्हणजेच तुमच्यामध्ये सगळं काही प्रभूचं चरित्र आलं पाहिजे. जर चरित्र तुमच्यामध्ये येईल कलिसिया तर तुम्ही देवाच्या दृष्टीने श्रीमंत लोक असणार आहे. प्रियानो, आमेन. मी आमेन ऐकू शकतो? आता विचार करा, तुमच्यातून दिसतोय का प्रभू? निदान एकतरी व्यक्ती म्हणलं का आतापर्यंत, हाय बोल देव तुझ्यामध्ये काहीतरी दिसतंय मला तुझ्यामध्ये. हालेलुया. आमच्या प्रभू लोकांना दिसला पाहिजे. आमेन. आम्ही तर म्हणतो एका व्यक्तीला नाही, अनेक लोकांना दिसला पाहिजे प्रभू. चालता लोक म्हटले पाहिजे तुम्ही प्रभूचे लोक आहात. हो, पाहताशीने म्हटलं पाहिजे देवाचे लोक आहात तुम्ही. नाव टाकलेले देवाचे गाडीवर मोठमोठे नाव टाकलेले असत आणि त्याचं वर्तन पहा कशी होतं. इकडून मार, तिकडून मार, कट, याला कट मार, त्याला कट मार. त्याच्यामुळं मी इतका भित्रा माणूस, मी गाडीवर देवाचं नावच टाकलं नाही. न जर काही चूक झाली तर लोक देवाची निंदा करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका पॉल दिनकरन चालले होते, फास्ट त्यांना मीटिंगला जायचं होतं आणि एक मुलगा सारखी वाकडे तिकडे सायकल त्यांच्या गाडीच्या समोर घालायचा, चालवायचा अशी. आणि इतका राग आला पॉल दिनकरनला, मीटिंगला जायचं होतं, तो सारखा मुलगा काय करायचा, इकडून सायकल घे तिकडून सायकल घे आणि त्यांच्या गाडीला ती सायकल अडवायची. पॉल दिनकरन खूप चिडले आणि नेमकं सिग्नल लागला आणि सिग्नल लागल्यानंतर समोरचा तो मुलगा बरोबर खिडकीच्या बाजूला आला होता. पॉल दिनकरनने त्याला बोलायसाठी लगेच खिडकी उघडली तर त्याने बाहेर दिले, अंकल पॉल दिनकरन इकडे कसं काय, प्रार्थना केलं माझ्यासाठी. पॉल दिनकरनचा जो राग आहे एका क्षणात शांत झाला. प्रियानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग कधी कधी बरं प्रियानो चूक होऊ शकते गाडी तुम्ही चालवत असताना. देवाचं नाव खराब होतं कधी कधी. प्रियानो, चाला देवाचं नाव आहे पाठीमागे, चाला गुटखे खात, दारू पीत, काय देवाचं नाव आम्ही खराब करतो. प्रियानो, कशाला टाकता वचन गाडीवर? हालेलुया. प्रभू उंचावला गेला पाहिजे आमच्याद्वारे. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ते चरित्र आमच्यामध्ये दिसलं पाहिजे. जर प्रभू आमच्यामध्ये दिसला तर आम्ही श्रीमंत लोक आहेत. प्रियानो, हालेलुया. म्हणून या कलिसियाला सांगितलं, शुद्ध सोनं काय कर, विकत घे. म्हणजे तसं तू झालं पाहिजेस. तुझा प्रभू दिसला पाहिजे लोकांना. लोकांनी म्हणून सांगितलं पाहिजे की ख्रिस्त तुझ्यामध्ये जगत आहे. आमेन. असं आम्ही बनलं पाहिजे. प्रियानो, दुसरी गोष्ट काय सांगितलं, शुभ्र वस्त्र विकत घे. शुभ्र वस्त्र म्हणजे काय, पांढरं वस्त्र म्हणजे पवित्रता हा आमचा दागिना असला पाहिजे. आमेन. पवित्र जीवन खूप महत्वाचं आहे. प्रभू म्हणतो जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही काय बना, पवित्र बना. प्रभू म्हणतो. आमेन. तो पवित्र आहे म्हणून त्याची इच्छा आहे आम्ही पवित्र बनावं. प्रियानो, आम्ही सुद्धा पवित्र बनलं पाहिजे. शुभ्र वस्त्र हे पवित्रतेचं दर्शक आहे. मंडळी, पवित्र वस्त्र तुमच्या अंगावर असली पाहिजेत. आमेन. आमेन ऐकू शकतो मी? झोपलेली कलिसिया, मी आमेन ऐकू शकतो? ओ, प्रभू आमच्यात दिसला पाहिजे. आमच्यात वस्त्र असलं पाहिजे, पांढरं वस्त्र असलं पाहिजे आमच्याकडे. कोणतं? हे जगात मी घालतो ते पांढरे कपडे नाही. प्रियानो, आध्यात्मिक वस्त्र आमच्याकडे असलं पाहिजे. हालेलुया. प्रभूने दिलेलं वस्त्र, तारणाचं वस्त्र आमच्याकडे असलं पाहिजे. प्रियानो, हालेलुया. बायबल सांगतं आमची धार्मिकता घाणेरड्या चिंधीप्रमाणे झाले, परंतु येशू ख्रिस्त त्याची धार्मिकता आम्हाला देतो. प्रियानो, त्याचा कोट विजयी झालेला, तो कोट पवित्रतेचा कोट तो आम्हाला घालतो. प्रियानो, तर देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला शुभ्र वस्त्र विकत घेतलं पाहिजे आम्ही. नंबर 1 शुद्ध सोनं, नंबर 2 शुद्ध वस्त्र. आणि खाली काय म्हटलंय वाचूया. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. पुन्हा वाचूया. आणि तुला दृष्टी यावी
म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. आता प्रभू या ठिकाणी अंजनाबद्दल बोलत आहे. तुला काय व्हावं? दृष्टी प्राप्त व्हावी. काही लेपरत एकदा वाचूया बायबलच्या भाषेमध्ये. आणि तुला दृष्टी आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. डोळ्यात घालण्यास काय विकत घे? अंजन विकत घे. प्रभू अंजनाबद्दल हे कलिसियाला का बोलत आहे? त्या अंजन कुणी लावतं का आमच्यामध्ये? कुणी नाही ना? व्हेरी गुड. लावलं पाहिजे. लावायचं असलं तर लावा तुम्ही. काही डोळ्यांना आजार असले तर. आपण मराठीमध्ये किती छान बोलतो ना, लय अंजन घातलं तरी माझ्या डोळ्यामध्ये. एवढं तासून काढलं तिने आपल्याला का बरोबर राईट मार्गावर चाललं. तर प्रभू या ठिकाणी या कलिसियाला अंजनाबद्दल का बोलत आहे? मी सांगितलं तिथल्या परिस्थितीनुसार प्रभू त्या कलिसियाशी बोलत आहे. त्या कलिसियाला अंजन विकत घेण्यासाठी का सांगितलं? ती जी मंडळी आहे त्या मंडळीमध्ये, त्या कलिसियामध्ये, त्या गावामध्ये डोळ्यांचे आजार बरं करण्यासाठी अंजन वापरण्यात यायचं त्यामध्ये. आणि ते गावातले जे अंजन असायचं ते अतिशय उत्कृष्ट अंजन असायचं. तुमच्या डोळ्यांचे कुठलेही आजार असू द्या, ते आजारी लोक जर त्या गावामध्ये आले आणि ते अंजन त्या गावातल्या लोकांनी त्यांच्यावर टाकलं डोळ्यामध्ये, तर ते लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. त्यांचे डोळ्याचे आजार निघून जायचे त्यांच्या डोळ्यातून त्यानो. आणि म्हणून या लोकांना घमंड होता की त्यांच्या गावात डोळ्यावर इलाज करण्यासाठी काय आहे? अंजन आहे. आणि म्हणून ते घमंडी लोक, त्यांना वाटलं आमच्या डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आमच्याकडे काय आहे? अंजन आहे. त्यांना वाटलं आम्हाला खूप चांगलं दिसतं. पण प्रभूने सांगितलं तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला कशाची गरज आहे? अंजन विकत घेण्याची गरज आहे. कोणत्या अंजनाबद्दल प्रभू बोलत आहे? परमेश्वराचं वचन हे अंजन आहे त्यामुळे. हालेलुया. देवाचं वचन, देवाचा शब्द. आम्ही बोलतो ना त्यांनी खूप अंजन घातलं म्हणजे काय? त्यांनी चांगले शब्द, योग्य शब्द तो बोलला आणि आम्हाला योग्य ट्रॅकवर आणलं त्यानो. ते अंजन म्हणजे परमेश्वराचं वचन. दावीद प्रार्थना करतो, हे परमेश्वरा तू काय कर? माझे नेत्र उघड. म्हणजे काय होईल? नियमशास्त्रातील तुझ्या अद्भुत गोष्टी माझ्या काय होतील? दृष्टीस पडतील. देवाचं वचन आमचं प्यानो नेत्र उघडण्याचं काम करतं. आमेन. आणि म्हणून परमेश्वराने त्या कलिसियाला सांगितलं की अंजन विकत घे. 3 गोष्टी आम्ही विकत जर घेतल्या तर आमची कलिसिया आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा श्रीमंत बनेल. आमेन. काय काय विकत घ्यायचं? नंबर 1 सगळी कलिसिया बोलेल. नंबर 1. नंबर 2. नंबर 3. ओके, प्रेज द लॉर्ड. तर प्यानो या गोष्टी आम्ही विकत घेतल्या पाहिजे. म्हणजे या गोष्टी कलिसियामध्ये असल्या पाहिजे. आणि जर या गोष्टी कलिसियामध्ये आहेत तर आमची कलिसिया श्रीमंत कलिसिया मध्ये गणली जाईल. आमेन. बायबलमध्ये 8वी कलिसिया मी सांगतो दिली नाही, म्हणजेच 8वी कलिसिया तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. ख्रिस्त आम्हाला नेण्यासाठी येणार आहे आम्हाला. हालेलुया. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. स्वर्ग में हम
शुद्ध सोनं खरेदी कर. नंतर आम्ही पाहिलं शुभ्र वस्त्र आणि तिसरी गोष्ट आम्ही अंजन पाहिलं प्रियानो. आता पाहूया कलिसिया आणखी पुढे काय बोलत आहे प्रभू. जितक्यांवर मी प्रेम करीतो जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो. काय करतो. देव शिक्षा पण करतो बरं का. लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रेम आहे प्रभू त्याला काय करतो. फक्त वाईट लोकांनाच नाही, तर जे लोक देवावर प्रेम करतात किंवा देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्या लोकांना प्रभू शिक्षा करतो. कधी कधी आपण म्हणतो असं का घडतं, मी चर्चला जातोय, प्रार्थना करतोय, उपवास करतोय, काहीतरी चूक असेल त्याबद्दल प्रभू आम्हाला फटका मारतो. आमेन. परमेश्वर कोण आहे. आमचा मेंढपाळ आहे. दावीद काय म्हणतो, तुझी आकडी व तुझी काठी मला काय देतात. दीड देतात. 2 मेंढपाळाकडे काठ्या आहेत. एक काठी त्याला आकडी म्हणतात, ती वाकडी काठी आहे. ती कशासाठी आहे. जर पाला पाचोळा असतं, वर काही झाड असतात, झाडाची फांदी तो मेंढपाळ काय करतो, ती वाकडी काठी टाकतो आणि मस्त पैकी अशी ओढून धरतो खाली. मग ते मेंढरे येतात आणि खातात. त्यानो ती वाकडी जी काठी आहे ती मेंढराला भरवण्यासाठी आहे. दुसरी एक काठी आहे सरळ, ती काठी भरवण्यासाठी नाही. मेंढरू जर तिरकत चाललं इकडे तिकडे कळपातून लांबून फेकून मारतो त्याला. बरोबर मेंढराला ती काठी लागली का मेंढरू बरोबर कळपात येतं. हालेलुया. आणि म्हणून ज्याच्यावर प्रेम करतो प्रभू त्यांना तो फटके पण मारतो. प्रियानो, अनेक वेळेस आम्ही म्हणतो मी इतकं काय करतो प्रभूसाठी, का माझ्या घरामध्ये, का माझ्या जीवनामध्ये काहीतरी चूक झाली, चेक करा. प्रियानो, ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला शिक्षा पण करतो. प्रियानो, बायबलमध्ये म्हटलंय स्तोत्रामध्ये, बाप आपल्या ममता, जो बाप मुलावर ममता करतो ना त्या मुलाला प्रियानो तो शिक्षा पण करतो. हालेलुया. आणि म्हणून जर शिक्षा आम्हाला जर काही होत असली तर प्रियानो त्यामुळे आम्हाला शिक्षा होत आहे, काहीतरी चुकलंय आमचं. चला जाऊया आम्ही. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. काय सांगितलं या कलिसियाला, जर तुला शिक्षा होत आहे तर तू काय कर. पश्चाताप कर. आस्था बाळग, आशा ठेव देवावर आणि काय कर. पश्चाताप करून रिटर्न आहे. पश्चाताप करणं म्हणजे काय, देवाला क्षमा मागणं आणि पुन्हा ती गोष्ट न करण्याचा निर्णय घेणं. कलिसिया, अशी काही चूक तुम्ही केली असेल ज्यामुळं तुम्हाला शिक्षा होत असेल, आज देवाला क्षमा मागा, पश्चाताप करा आणि पाठीमागे देवाकडे या. देव तुम्हाला क्षमा करणारा परमेश्वर आहे. तो 70 वेळेस आम्हाला क्षमा करणारा देव बाप आहे. प्रियानो, त्याचे लोक ज्यावेळेस तो पडतात प्रियानो तो त्याला पुन्हा उठवतो. असा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आजच्या सकाळी प्रियानो जर तुम्ही पडलेला असाल कलिसिया तर उठा. येशू तुम्हाला उठवू इच्छित आहे. पश्चाताप करा. रिटर्न बापाच्या घराकडे या. बाप तुमची वाट पाहत आहे. प्रियानो, हालेलुया. मंडळी, बाप तुमची वाट पाहत आहे. चर्च, देव तुमची वाट पाहत आहे. वधू वर तुमची वाट पाहत आहे. तुम्ही नवरी आहात, तुमचा नवरदेव प्रियानो, तुमचा पती तुमची वाट पाहत आहे. हालेलुया. आणि म्हणून जर काही चुका झाल्या तर आम्हाला शिक्षा झाली, ती शिक्षा मान्य करा. लक्षात ठेवा, काही शिक्षा जर देवाकडून आम्हाला झाली मान्य करा. देवाला क्षमा मागा. परमेश्वर थट्टोबेने उडाया जाता. प्रियानो, काही जर तुम्ही केली असेल खोड देवाची, काहीतरी चुकलं असाल, क्षमा मागा त्याला. फक्त एवढे एक शब्द बोला, फॉरगिव्ह मी लॉर्ड. फॉरगिव्ह मी एवढा असा शब्द आहे की त्याच्याद्वारे ग्रेस आमच्या जीवनामध्ये वाहतो. प्रियानो, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये वाहते. पण आम्हाला सॉरी म्हणता येत नाही. आम्ही सॉरी बोलायचं शिकलं पाहिजे. आम्ही सॉरी बोलायचं शिकलं पाहिजे. जर आम्ही सॉरी बोललो तर देवाचा ग्रेस त्या ठिकाणी आमच्यासाठी वाहतो. प्रियानो, आणि मग आजच्या सकाळी काही चुका असतील आमच्याकडे, प्रभूला स्वारी बोलायचं शिका. फक्त एक शब्द बोला, स्वारी. पहा देवाची कृपा कशी तुमच्यासाठी वाहते. हालेलुया. क्षमा मागणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. तुम्ही क्षमा जर देवाला मागताल प्रियानो, देव जर तुम्हाला क्षमा करेल तर तुमचं सगळं काही जीवन आहे ते सुरक्षित होईल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही जर चुकीच्या काही गोष्टी केल्या असतील त्याच्यामुळे आम्हाला शिक्षा होत असेल तर देवाला क्षमा मागा आणि रिटर्न या. वाचूया पुढं. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडी तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन. आमेन. प्रभू या ठिकाणी काय म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि तुमचं दार काय करत आहे, ठोकत आहे. प्रभू या कलिसियाच्या बाहेर आहे. प्रभू कुठे पाहिजे, मंडळीमध्ये पाहिजे. हॅलो, तुम्ही माझ्या ओळख का? यावर शिकवलंय म्हणून मी जास्त याच्यावर बोलणार नाही. या वचनावर स्पेशल एक चर्च मी घेतलेला आहे म्हणून बोलणार नाही याच्यावर मी. परत त्याच गोष्टी मला सांगणं आवडत नाही. पुढे जाऊया. आम्ही पाहतो प्रभू काय बोलत आहे, पहा मी तुमच्या दाराशी उभा आहे आणि मी काय करत आहे, दार ठोकत आहे. या मंडळीच्या प्रभू कुठे आहे, दाराशी उभा आहे. काय करत आहे, प्रभू कुठे पाहिजे, मंडळीमध्ये पाहिजे. पण प्रभू कुठे आहे, बाहेर उभा आहे. कलिसिया ही कलिसिया अशी होती की प्रभू त्या कलिसियामध्ये नव्हता, मंडळीमध्ये. प्रभू त्या मंडळीच्या बाहेर होता. मग आतमध्ये काय होतं, जग आतमध्ये होतं. प्रियानो,
हालेलुया. प्रियानो, तुमच्यामध्ये जग नको आतमध्ये, इथं प्रभू असला पाहिजे. प्रियानो, प्रभू तुमच्या हृदयाचं दार ठोकत आहे. तो म्हणत आहे मी तो परमेश्वर आहे. दार जर तुम्ही उघडताल तर मी तुमच्यामध्ये येईल. मग तुम्ही माझ्याबरोबर जेवण करताल आणि मी तुमच्या बरोबर काय करील? काय करील? म्हणजे येशूकडून आज पार्टी आहे तुम्हाला. रविवारी काय करू नका घरी. आज पार्टी आहे प्रभूकडून, बहुत बडी पार्टी आहे. हालेलुया. कोणाबरोबर जेवण करतो आम्ही? कोणी वाईट व्यक्तीला घेऊन बसतं का जेवायला? उलट त्याला निमंत्रण देत नाही. तो म्हणतात की त्याला नका आणू आतमध्ये आपल्या कार्यक्रमात, तो आला का सगळं काहीतरी गोंधळ करून टाकेल. कोणाबरोबर जेवायला बसतो? कोणाला हॉटेलमध्ये आम्ही घेऊन जातो. प्रियानो, आमचा जो प्रिय व्यक्ती आहे त्याला आम्ही घेऊन जात असतो. लक्षात ठेवा, जर आम्हाला तो व्यक्ती आवडत नाही तर आम्ही त्याच्याबरोबर कधी जेवण करणार नाही. आमेन. प्रभू काय म्हणत आहे? तुमच्या बरोबर जेवण करू इच्छित आहे तो. ओ गॉड तुमच्यावर प्रेम करतो. प्रभू म्हणतो मला बाहेर ठेवू नका, कलिसिया मला तुमच्या आतमध्ये यायचंय. हालेलुया. येशू ख्रिस्त कलिसियाचं मस्तक आहे. हॅलो, समजलं तुम्हाला? येशू मंडळीचं मस्तक आहे. त्याला मस्तक होण्यासाठी पित्याला दिलेला आहे. मंडळीसाठी त्याने रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून मंडळी, येशूला बाहेर ठेवू नका, येशूला मंडळीमध्ये येऊ द्या. येशू लोकांना मंडळीमध्ये दिसला पाहिजे. मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त दिसला पाहिजे त्यांच्यामध्ये. आमेन. कलिसिया, येशूला बाहेर ठेवू नका. ही जी कलिसिया आहे, येशू बाहेर होता आणि मंडळी आतमध्ये होती. प्रियानो, आमची कलिसिया अशी असली पाहिजे की लोक पण आतमध्ये आणि प्रभू पण आतमध्ये. हालेलुया. आणि एकदा का प्रभू या कलिसियामध्ये आला, आतमध्ये आला, तर त्याला बाहेर जाऊ देऊ नका. आमेन. बाहेर सोडू नका. अनेक लोकांनी आपले प्रभू येशू ख्रिस्त बाहेर सोडले. कसे ते सांगतो मी तुम्हाला. आम्ही कसं प्रभूला बाहेर सोडतो? आम्ही म्हणतो प्रभू एवढी मूवी मला पाव दे. काही लोक मला एवढंच पाप करू दे प्रभू. मग प्रभू काय करतो? बाहेर निघून जातो. आणि एकदा बाहेर गेलेला प्रभू लवकर येत नाही आमच्यामध्ये, जोपर्यंत आम्ही करेक्ट होत नाही तोपर्यंत. अनेक लोक स्वतःच्या गोष्टीपायी लोक देवाला बाहेर काढतात. प्रियानो, कलिसियातून प्रभू बाहेर काय गेला? कारण की जग कलिसियामध्ये आलं. प्रियानो, जगातल्या गोष्टी मंडळीमध्ये आल्या आणि म्हणून मंडळीत प्रभू राहिल्या नाही. प्रभू बाहेर गेला. फक्त याच मंडळीत काय चाललंय? स्तुती, आराधना, नाचणं, गाणं, सगळं काही चाललंय, पण प्रभू मंडळीमध्ये नाहीये. वचन चाललंय, प्रार्थना चालली, पण प्रभू कलिसियामध्ये नाहीये. प्रियानो, आमची कलिसिया अशी असली पाहिजे की प्रभू आमच्या कलिसियामध्ये असला पाहिजे. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो का? अनेक लोकांना वाटते बरे बाहेर येतेच बरे प्रभू. जग आतमध्ये नको प्रियानो, प्रभू आतमध्ये असला पाहिजे कलिसिया. मंडळी, ह्या शेवटच्या काळामध्ये प्रभू तुमच्याशी बोलत आहे की मी मंडळीमध्ये असला पाहिजे. प्रभू मंडळीचा हेड आहे. हालेलुया. या मंडळीचं मस्तक कोण असेल तर कोणी मनुष्य नाही, तर ख्रिस्त या मंडळीचं मस्तक आहे. प्रियानो, हालेलुया. जर तुम्ही त्याला इजाजत देताल तर देव तुमच्या जीवनामध्ये काम करेल. प्रियानो, त्याला परमिशन द्या की प्रभू तू या कलिसियाचा मुख्य आहेस, या कलिसियाचं हेड तू आहेस, या कलिसियाचं मस्तक तू आहेस. प्रभू तू ये आणि या कलिसियामध्ये तू राज्य कर. हालेलुया. प्रभू येण्यास तयार आहे. तो तुमच्या मंडळीचं काय करत आहे? दार ठोकत आहे. एकदा काय येशू आतमध्ये आला, त्याला परत बाहेर जाऊ देऊ नका. प्रियानो, अमोल दागिना, अमोल गोष्ट तुम्हाला मिळते त्यावेळेस येशू ख्रिस्त तुम्हाला मिळतो त्यावेळेस. प्रियानो, हालेलुया. आणि म्हणून या कलिसियाने प्रभूला बाहेर ठेवलंय आणि त्या आतमध्ये येऊन बसले, पण प्रभू कलिसियामध्ये नाही. म्हणून प्रियानो, कलिसियामध्ये प्रभू असला पाहिजे. लाउदिकियाच्या कलिसियामध्ये प्रभू नाहीये. म्हणजेच काय? दे नॉट रिस्पेक्ट टू गॉड. ते देवाचा आदर करणारे लोक नव्हते. प्रियानो, हालेलुया. वरवर आदर परमेश्वराचा. खरं ख्रिस्ती जीवन त्यांच्यामध्ये नव्हतं. प्रियानो, खरं ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ताबरोबर चालणारे लोक. प्रियानो, आमेन. आम्ही प्रियानो विश्वासणारेच केवळ असू नये. प्रियानो, तर आम्ही प्रभूचे शिष्य असलो पाहिजे. प्रियानो, येशू तुम्हाला विश्वासणारे होण्यासाठी बोलवलेलं नाहीये, तुम्हाला शिष्य होण्यासाठी प्रभूने बोलवलेलं आहे. प्रियानो, शिष्य काय करतो? येशूचा पिछा करतो. प्रियानो, तुम्ही त्याच्या कोणात? मेंढर. तो कोण आहे? मेंढपाळ आहे. मेंढपाळाच्या काय करतात? हॅलो, पुढे चालतात का? पुढे चालतात ते मेंढर, नाही ते डुकर होऊ शकतात. पुढे जे चालतात प्रियानो, मेंढपाळ चालतो पुढे आणि मागं कोण चालतं? हा, मेंढर चालतं. मेंढर त्याच्या पाठीमागे चालतात. आमच्या कलिसियाला सुद्धा मेंढपाळ प्रभू असला पाहिजे. आम्ही त्याचे मेंढर पाठीमागे त्याच्या चालणारे लोक असलं पाहिजे. हालेलुया. मंडळी, जर तुम्ही देवाच्या पाठीमागे चालत नाही प्रियानो, तर तुमच्यामध्ये लाउदिकियाचे ते स्पिरिट शिरलेले आहेत. प्रियानो, की फक्त नावापुरते ते ख्रिस्ती. प्रियानो, धन संपत्ती सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये कोण नाही? प्रभू त्यांच्या जीवनामध्ये नाहीये. वाचूया पुढे लास्ट. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. हा, प्रभू काय म्हणतो?
जसा मला पित्याने काय दिलाय वाचूया परत एकदा. मी जसा विजय मिळवून हा आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो. हा कशावर बसलो? राजआसनावर. एक आसन आहे, त्या आसनावर कोण बसलेला आहे? पिता परमेश्वर बसलेला आहे. आणि त्याने काय केलं? येशूला सुद्धा त्या आसनावर बसवलं. लक्षपूर्वक आहे का? म्हणजेच येशूला त्या ठिकाणी जागा दिली प्रियानो. कुठं? स्वर्गामध्ये. आता येशू काय बोलत आहे? तसा जो विजय मिळवितो तसं तुमच्यापैकी जो कोणी विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर त्याला मी आपल्या राजआसनावर आपल्या बरोबर बसू देईन. हा त्याला आपल्या बरोबर काय करू देईल? हे पाहिलं तुम्ही सोपं असेल. इथं समजा प्रभू बसलाय, इथं प्रभू येशू ख्रिस्त बसलाय. त्याने सांगितलं मी आपल्या आसनावर त्याला काय करू देईल? बसू देईल. म्हणजे तुम्ही स्वर्गामध्ये देवाच्या बरोबर असे बसणार आहात का? हालेलुया. वाव, किती मोठं स्थान आहे ना. जगातली खुर्ची तुम्हाला नाही मिळाली, खुर्ची नो प्रॉब्लेम, वरची खुर्ची मिळाली पाहिजे तुम्हाला. आम्ही पण सगळे बांधण्या जगात त्या खुर्च्यासाठी आमचे होतात. ते आसन आम्हाला मिळालं पाहिजे. याकोब योहान याची आई प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली. मार्क 10 मध्ये आम्ही पाहतो प्रियानो. आणि त्या आईने विनंती केली की गुरुजी, एक तुम्ही म्हणता मागा म्हणजे मी देईल तुम्हाला, तर मला एक मागणी आहे. ती म्हटली किती लोक भारी आहेत ना. हिने मग मागणी काय केली की ज्यावेळेस तुमच्या राज्याधिकाऱ्याने तुम्ही येताल त्यावेळेस एकाला माझ्या मुलाला एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसण्याचा काय द्या. मग तिने खुर्ची मागितली डायरेक्ट इथंच असताना. ती खुर्ची कोणासाठी आहे? येशूने म्हटलं, ए बाई तू काय मागतेस ते तुला समजत? तुम्ही काय मागता अनेक वेळेस ते तुम्हाला समजत नाही. आमच्या प्रार्थना अशाच असतात, काय मागतो ना काही समजत नाही. आणि म्हणून काय मागावं यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याने आम्हाला लीड केलं पाहिजे. बायबल सांगतं अनिर्वाच्य कन्येनं आत्मा मध्यस्थी करतो. आमेन. बायबलमध्ये लिहिलंय प्रियानो की या कलिसामध्ये लोकांना प्रभूने सांगितलं जो विजय मिळवतो त्याच्यासाठी ते सीट आहे. हालेलुया. जर तुम्ही विजय मिळवणारे लोक असाल तर तुमच्यासाठी ते आसन प्रभूने ठेवलेलं आहे स्वर्गामध्ये. आमेन. जर प्रियानो तुम्ही विजय मिळवणार नाही तर ते आसन तुम्हाला मिळणार नाही. या जगातल्या सगळ्या गोष्टीवर जर विजय मिळवतात तर तुमच्यासाठी ते आसन आहे स्वर्गामध्ये. तुमचं आसन तुमची वाट पाहत आहे प्रियानो. हालेलुया. शेवटचं प्रियानो काय बोलतो कलिसासाठी पाहूया. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. हा. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे ज्याला कान आहे तो ऐको. तो ऐको. आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐको. या 7 कलिसाबद्दल शिकवत असताना ज्याला कान आहे त्याने ऐकलेलं आहे. आमेन. म्हणजेच काय सगळ्यालाच कान आहेत पण काही लोक ऐकून न ऐकल्यासारखं करणार प्रियानो. हालेलुया. तर हा आमचा स्टडी समाप्त झाला. पावणे 2 महिने जवळपास 7 कलिसाबद्दल आम्ही पाहत होतो प्रियानो. हालेलुया. आजची ही शेवटची कलिसा होती प्रियानो. आजची शेवटची कलिसा होती प्रियानो. आणि या कलिसाबद्दल आम्ही पाहिलं की ही कलिसा कोमट कलिसा